दिनकर मनवर लिखित झिन्नाच्या कविता हा मराठी कविता प्रकारातील एक वेगळा आणि विलक्षण प्रयोग आहे. स्त्रीच्या अंतरंगातल्या भावना त्यांच्या काव्यातून विलक्षण ताकदीने उतरल्या आहेत. गूढ, आदिम, अनाघ्रात भावनांचे तळात जाऊन केलेलं चित्रण प्रत्ययकारी आहे. स्त्रीच्या लैंगिक भावनांचा इतका धीट आणि मुक्त आविष्कार क्वचितच आढळून येतो. टॅबू ठरवला गेलेला, फारसा न बोलला जाणारा विषय कवीने संवेदनशीलतेने हाताळला आहे. वेगळ्या धाटणीच्या कविता आणि एक वेगळा प्रयोग यामुळे कविता श्रेणीमध्ये या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. यानंतरचा पुरस्कार आहे कविता साहित्य प्रकार. त्यामध्ये झेन्नाच्या कविता आणि कवी आहेत दिनकर मनवर. सर, लोकमतचा आपल्याला पुरस्कार मिळाला, साहित्यिक पुरस्कार, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आपली काय प्रतिक्रिया आहे ह्याच्यावर? माझं नाव दिनकर मनवर आहे. मी रिटायर्ड डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणून रिटायर्ड झालेलो आहो. आजपर्यंत माझे 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मला खूप आनंद आहे की माझ्या झन्नाच्या कविता या संग्रहाला लोकमत समूहातर्फे पुरस्कार दिलेला आहे. मुळात पाण्यारण्य, वामांगी आणि झन्नाच्या कविता ही एक त्रयी आहे, जी स्त्रीच्या तृष्णेबद्दल, वासनेबद्दल, प्रेमाबद्दल, आसक्तीबद्दल बोलते. झन्ना म्हणजे झन्नाच्या कविता ज्या आहे त्या झन्नाने लिहिलेल्या कविता स्वतःच्या, ते ओढ आहे, आसक्ती आहे, प्रेम आहे, तृष्णा आहे आणि एकूणच वासनेनं मधून मुक्त होणाऱ्या एका मनस्वी आणि मुक्त स्त्रीचं हे स्वगत आहे. मला वाटते की लोकमत आणि निवड समिती जी आहे यांनी या पुरस्काराची निवड केलेली आहे पुस्तकाची. मला खूप आनंद झाला आहे. मी त्या समितीचे आभार मानतो. धन्यवाद.